राज्यात कुस्ती अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण कुस्ती अनेकाला जमली नाही. महाराष्ट्र चॅम्पियन मशीद शेखचे वडील ज्याने बुलेट आणली, पंच म्हणून सर्जीरावदाजी चौरे राहतील. महाराष्ट्राचे महान मल्ल, कुस्तीतला तपस्वी माणूस, मोहोळ तालुक्याच्या कुस्ती क्षेत्रातला मोठा माणूस, रावप्पांचा आवडता पट्टा. जसं विश्वास हरगुडे दादासाठी काय आवडते पट्टे त्यातला योगेश बोंबाळे त्यांच्या इथं गावात आहे, तसं सर्जीराव दाजींचा गुरु इथं बसलेला आहे. कुस्ती लागते. पैलवान रविराज चव्हाण हिंदुस्थानचा एक अस्सल हिरा, पंढरपूर तालुक्याचा मानबिंदू, आणि पैलवान शुभम शिदनाळे कोल्हापूर शाहू महाराजांची नगरी, दत्तवाड गाव आणि दर्लिंगाची पावनभूमी पंढरपूर तालुका आणि मगरवाडी हे गाव योगेश बोंबाळेंचं गाव. कुस्तीला सुरुवात होते. आता राज्यात पहिल्यांदा कुस्ती सोलापूर जिल्ह्यात होती. ही शुभम शिदनाळेचं नाव मोठ्या पैलवानमध्ये त्याची गणना होते. कुस्त्या खालून आलेल्या पैलवानबरोबर कुस्ती खेळणारे पैलवान कमी झाल्यात, म्हणून रविराज चव्हाण रोहन पवारला न्याय भेटत नाही. मिर्झा इराण एक पैलवान खेळतो कुस्ती, नाहीतर कुस्त्या सकर नकर कुस्त्या बघायची सवय असते माणसाला, नवल वाटावा अशा कुस्त्या. सोलापूर जिल्ह्यात योगेश बोंबाळे पैलवान पत वापरून कुस्ती घेतली, नाहीतर शुभम शिदनाळे एक साईड, दादा शेळके पैलवान बरोबर कुस्त्या गेल्या सीझनला माझ्या समोर 10 वेळा झाली याची महाराष्ट्र केसरी बरोबर 10 वेळा. आज दादा शेळके गतवर्षी महाराष्ट्र केसरी झाला तेव्हापासून कुस्ती थांबली. पैलवान सुदर्शन खोतकर, पैलवान रोहित जवळकर, पैलवान शुभम दुबे, अविनाश तो आदर्श दुबे, शुभम शिदनाळे, संदीप मोठे, ही नाव आहे. सतपाल सोनटक्के, मनोज माने, अशी काही नावं आहेत. ते एकमेकाच्या विरोधात कुस्त्या होणे प्रेक्षकांना पाहिजे. चौदंडी सुरू आहे, गर्दनखेच सुरू आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहेत. शुभम शिदनाळे जवळजवळ 20 किलो वजनानं शिल्लक आहे, पण चप्पल चित्ता पारसारखा दिसणारा पोरगा रविराज चव्हाण, त्याचा बाप इथं आलाय बघा, शेतकरी राजाभाऊ चव्हाण. दोन्ही मुलं पैलवान केली. कुठं आहे राजाभाऊ? येत आहे का चालत हळूहळू? बरं बसा. बाप नावाचा डायरेक्टर जर सतर्क असेल, मुलं हिरो बनतात. नागा धरगुडे चेअरमन आणि प्रकाश पोपट वैद्य हे कुस्ती मैदान बघतात. के मोरून कुस्ती मैदानचा आनंद घेऊन घरी बसून नागा धरगुडे चेअरमन आणि प्रकाश वैद्य यांनी मला 500 रुपये फोन पेला पाठवलेले आहेत कुस्ती कॉमेंट्रीसाठी. प्रशांत डोंगरे, आपण आतमध्ये या. 1 नंबरचे सिकंदर, चला. ही कुस्ती बराच वेळ घेते, कारण उच्च कलात्मक डाव मारणे ह्या जोडीमध्ये जर शक्य झालं तर हिंदुस्थानमध्ये तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. छडी टांग, धोबी, मुलतानी, कलाजन असे डाव जर मारले, डिफेन्स चोट पवित्र्यामध्ये पैलवान शुभम शिदनाळे उभा राहतो. हात पाय सारखे चालायला लागले दोघांचे बी. रविराज चव्हाणची पत वाढणार आहे शुभम शिदनाळेच्या विरोधात. कुस्ती लावणार आहे काय? रविराज बरोबर वरच्या जोडीतला हा एकमेव पैलवान आहे. सोलापूर जिल्ह्यात रविराजच्या मातृभूमीमध्ये येऊन कुस्ती खेळायला लागलेला आहे. तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा. शुभम शिदनाळेची पत आहे महाराष्ट्रात मोठी. कोल्हापूर जिल्ह्याचं पृथ्वीराज पाटील शुभम शिदनाळे हे नेतृत्व करतात ओपन गटाचं.
ह्या अगोदर ही पुण्यात एकदा कुस्ती झाली. कुस्ती पॉइंटवरती गेली होती कुस्ती, आणि पॉइंटवरती कुस्ती जाऊन तिथं रविराज चव्हाणला पॉइंट मिळाला होता. पण या दोघांना 80 हजार ठरले असताना 1 लाख रुपये दिले सन्मान्य आमदार महेशदादा लांडगे साहेबांनी पुण्यात भोसरीला. हीच कुस्ती झाली, कधी झाली नव्हती कुस्ती. प्रेक्षक वर्ग घटायला लागला. याचं कारण आहे कुस्त्या सिकंदरने यावर्षी पृथ्वीराज पाटलाबरोबर, दादा शेळक्याबरोबर, अनेक मल्लांच्या बरोबर दिल्या. काही कुस्त्या अपेक्षित होत्या माऊली कोकाटेची, सिकंदर शेखची, ती कुस्ती झाली. थोडीशी कुस्तीमध्ये वादाची ठिणगी झाली, पण त्या कुस्त्या प्रेक्षकांना होणं अपेक्षित होतं. तुमचा चाहता वर्ग वाढला. आज हे असलम काजी पैलवान कुठेही जाऊ द्या, सोलापूर जिल्ह्यातून आल्यानंतर असलम काजी तुमच्या जिल्ह्यातले पैलवान रावसाहेब बाप्पा मगर, सर्जेरावदाजी चौरे, योगेश बोंबाळे दादा, स्वर्गीय बालारप्पी शेखचं नाव निघतं. माझे वस्तादपूरचे 1 नंबरचे पैलवान सलातमध्ये सिकंदर शेख, सोलापूर जिल्ह्याचा, जिल्ह्याची मालकी कुस्तीतली महेंद्र गायकवाड. नुसती चौदंडी एवढी जोरदार चालू आहे. त्या दोघांना माहिती आतून पोटातून किती धग पडते. ज्यानं पैलवानकी केली आहे त्याला माहिती आहे रन मशीन. जसा विराट कोहली पाठीमागून पाठलाग करून मॅची अनेक भारताला मिळवून देतो, तसा रविराज चव्हाण कुस्तीतला विराट कोहली येतो. आणि समोर मात्र तो ढाण्या वाघ आहे. शबाश. एवढा वेळ शुभम शिदनाळेकर स्टॅमिना आहे. अजून किती वेळ ही लढतील सांगता येत नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 9 बुलेट गाड्या आहेत. 97 किलोची बुलेट गाडी कोणी आणली तर रोहन पवारनं. 92 किलोची बुलेट गाडी कोणी आणली तर श्रीनाथ गोऱ्यानं. 86 किलोची बुलेट गाडी आणली कोणी तर तुषार देशमुखनं. पैलवान 79 किलोला पैलवान मशीद शेख, त्यामध्ये शनिराज निंबाळकर, त्यामध्येच तो ज्योतिराम अटकोळे. या पैलवानांनी 9 बुलेट गाड्या आणल्या. स्प्लेंडर गाड्या तेवढ्या झाल्या सोलापूर जिल्ह्याला. मग सोलापूर जिल्हा राज्यातला सर्वाधिक पदकं घेऊन येणारा जिल्हा आहे. आणि असलम काजी पैलवान व्यासपीठावरती जिल्हाध्यक्ष बसल्यात. योगेश बोंबाळे सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव आहेत. या 2 माणसासाठी टाळ्या वाजवा. उपाध्यक्ष तिकडं बाळासाहेब चौरे पैलवान आहेत. सोमनाथ अप्पा महाडिक आहेत. संपूर्ण त्यांची टीम आहे. फुलगावमध्ये सन्मान्य रामकृष्णांना सातव पाटील नावाचा एक माणूस अधिवेशन घेतला महाराष्ट्र केसरीचं. जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च केले त्या माणसानं. कुस्तीवरती 10 कोटी रुपये. कोल्हापूरची कुस्ती पुण्याला जाते याचं कारण आहे कोल्हापूरची माणसं क्रिकेटवरती जास्त अबदायला लागली. क्रिकेटवरती लक्ष द्यायला लागली. व्हॉलीबॉलवरती लक्ष द्यायली. आमचा क्रिकेटला विरोध नाही, फुटबॉलला आमचा विरोध नाही, व्हॉलीबॉलला विरोध नाही, पण कुस्ती शाहू महाराजांची कुस्ती आहे. शाहू राजांनी कोल्हापूरमध्ये 1902 ला रोमला गेले होते शाहू महाराज. 1906 ला रोमला गेल्यानंतर तिथे एक संकल्पना केली. काही माणसं इथं मैदानाला आल्यात. मैदानावरून जाताना कोणाला तर वाटते माझा भाचा पैलवान करणार, कोणाला तर वाटते माझा मुलगा पैलवान करणार, कोणाला तर वाटते माझा पुतण्या पैलवान करणार. तसं राजश्री शाहू महाराजांना वाटलं की माझ्या भारतात जिथे मी राजगादी चालवतोय तिथे कुस्तीचं मैदान बांधेल. रोममध्ये ऑलिम्पिकचा आखाडा पाहिला. आल्यानंतर बांधकाम हातात काम बांधायचं घेतलं 1906 ला. 1912 पर्यंत 6 वर्ष काम चाललं. त्या आखाड्याला नाव दिलं खासबाग नाव. शबाश शबाश. कडेला बसलेले जपून बसा बरं का. कडेला बसलेले जपून बसा.
शुभम शुभम अनेक ठिकाणी पंच होण्यात माणसं आमच्या जिल्ह्यात ऐका लागतंय. ऐकत आहे नम्र आहे. ते पंच जे आहेत का ते फार मोठे पैलवान होते जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये. खुंडल पलोस बांबवडे देवराष्ट्र पुसद पर्यंत त्यांचं नाव आहे. ते फार मोठे पैलवान आहेत. तुम्हीही मोठे पैलवान आहात. त्यांच्या काळात जसे ते मोठे पैलवान तसं तुमचा ते रिस्पेक्ट करतील. तुमच्या कुस्ती कलेचा रिस्पेक्ट करतील. इथं पै पाहुणा नातेवाईक असा प्रकार चालत नाही कुस्तीत. कुठला कोणी असू द्या. शुभम शिंदे रविराजच्या विरोधात उठून उभा राहिलाय. टाळ्या वाजवा की. बाहेर कुस्ती गेली तर आतमध्ये आणून बसवणार असं सांगितलेलं आहे. आला शाबाश. हाच तो ढाण्यावाग ज्यानं अख्खा हिंदुस्थान हादरवून सोडला. तो मोहोळ तालुक्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा मानबिंदू पैलवान बबर शेर सिकंदर से. काय तबीयत है. खुदा आसमां से जब जमी पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा. काय करायचे चेंबर पोरण गावामोरून बघा की मांड्यानच नाही येऊन तब्येत. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे द्यावा. मन भवनील घरात पैलवान करावाच वाटल. किती चाहता वर्ग मिलियन वरती या आयटीच्या जगामध्ये सांगायचं असेल तर मिलियन वरती चाहता आहे सिकंदर शेखचा. हा पण कधीही चेहऱ्यावरती निराशा नाही. कुस्तीने येताना असं हसत येणार. जरी महेंद्र गायकवाडनं हरवलं असलं महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये जरा तर चेहऱ्यावर निराशा दिसते बघा की. अनेक कुस्त्या जात्यात येत्यात. पैलवान पडला पाहिजे पैलवान पाडला पाहिजे तर कुस्ती चाहते वाढतात. एखाद्या पैलवानची समोरनं सुद्धा फाईट असली पाहिजे. पाकिस्तानच्या संघासोबत भारत वरचं ठरला 2020च्या वर्ल्ड कपला. वाटलं समोरचा संघच व्यवस्थित नव्हता. सोहेब अख्तरनं मुलाखत दिली. डायरेक्ट आमच्या वेळचा संघ वेगळा इजमाम हुलक वेगळा. त्यावेळेचे बॅट्समन वेगळे कॅप्टन वेगळा. पण आताची टीम पाक बांगलादेश सारखी झाली. तसं शुभम शिंदे ढाण्यावाग समोर उभा राहिलाय म्हणून रविराजची पत वाढतीये. रविराज जर त्याच्या पुढं ताकदीला कमी पडला आणि वन साइड जर शुभम शिंदे कुस्ती करून गेला तर रविराजची पत कमी होते. एक नंबरचा सिकंदर आलेला है. गामा गुजर जी आपकी सिकंदर रहा देख रहा है. इतने दूर से आप आए हैं मेरे खिलाफ लड़ने के लिए. सिकंदर मन में बोल रहा है चलिए अंदर. देखता हूं बोलता है सिकंदर मन में. कैसा गामा लाया है योगेश जी ने. चलो अंदर. गामा हे गामा जी बहुत बड़ा नाम आपके फादर ने आपका मां ने रखा है. गामा गुजर जगत जता गामा. चलो शाबाश. काय मैदान आहे. जिल्ह्यातलं सर्वात मोठं मैदान कुठं होतं तर मगरवाडीला. छोट्याशा गावात मगरवाडीला. येवले से रोप लाविले द्वारी त्याचा विलो गेला गगनावरी. काय तब्येत आहे गामा गुजरची. सिकंदर केवढा दिसतोय बघा गामाच्या पुढं. शाबाश. 2000 किलोमीटरवरून आलाय. गामा वाजवाई टाळ्या गामासाठी. टाळ्या वाजवल्यानं अटॅक येत नाही. फ्रेश राहायचा आनंदात. शाबाश. बाबा 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 वा रे वा. शुभम जिगरबाज खेळ्या केल्याशिवाय तुम्हाला कुस्ती क्षेत्रात तुमचं अस्तित्व सिद्ध करता येणार नाही. रविराजच्या शुभमच्या 9 कुस्त्या आहेत. हे रोज दोन्ही पैलवान माझ्या संपर्कात आहेत. अनेक ठिकाणच्या कुस्त्या ठरवायच्या असली की यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला द्यावाच लागतोय. आणि 9 कुस्त्या तिथून पुढं 50,000 लाख रुपये 75,000 80,000
17 तारखेला वडशिंग्याला हीच कुस्ती आहे माढा तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं. त्यामुळं हार जितीची हे पर्वा करणार नाहीत. खांबासारखा उभा आहे शुभम शिंदनाळे. हेवाश महेंद्र गायकवाडच्या विरोधात रविराजची जरी कुस्ती गेली असली तर जखमी होऊन मनानं उतरला रविराज मैदानामध्ये. जाऊ द्या म्हटला, गेला तरी कुस्ती जाऊ द्या, माझ्या सहकार्यानं हरवलंय. मोठ्या मूडनं पराजय ह्यांनी मान्य केले. सिकंदरनं रविराजनं कुस्तीत खेळ आहे हो. सचिन तेंडुलकर रोजच काय शतक मारले असते तर जवळजवळ 2000 शतकं झाली असती. 19 दिवसला जवळजवळ 100 वेळा आऊट झालाय सचिन तेंडुलकर. टायमिंग 5 मिनिटाची वेळ दाजी देत आहेत. दाजी वय वर्षे 65-67च्या आसपास आहे, पण दाजीनं आरोग्य या वयात सुद्धा जोपासलंय. एक कालखंड असा होता ज्या गावात 10-20 पैलवान होते. अशा कालखंडामध्ये सर्जेराव दाजी चौरेसारखा पैलवान सर्वसामान्य कुटुंबातला एक महान मल्ल बनू शकतो. त्यांचा एक कालखंड फार मोठा होऊन गेला आहे. 70-70, 80-80 वेळा दोर चढणारा पैलवान. राव अप्पांचे जे पट्टे आहेत, छोटे रावसाहेब नाना मगर इथं बसलेले आहेत. चला कुस्ती लावायला 1 नंबरचे सर्व अतिथी आतमध्ये. चला प्रणव मालक. आता ही कुस्ती बराच वेळ चालते प्रणव मालक, कसोटीसारखा आहे. तुम्हाला 20-20 बघायची सवय लागली रोज येऊन. हां चला की जिल्हा अध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काजी वस्तात आतमध्ये. चला वेलकम. चला की मुळे साहेब, प्रदीप दादा, बापू गोडसे साहेब, नाना पट, सन्माननीय सिद्धू पाटील, शंकर मुळे साहेब. आज निवांत तुम्ही थांबला. मगरवाडी तुमचं विशेष लक्ष आहे हो. कुस्ते बी चांगले आणि मगरवाडीवर प्रेम आहे तुमचं. इथनं पुढे अजून लक्ष द्या. चला उठा. प्रशांत डोंगरे साहेब आपण आतमध्ये चला. आप्पा जावा की, दोन्ही आप्पा जावा की. चला उठा, जरा तुम्हाला त्रास देतोय मी. कुस्ती शुभम शिंदनाळे आणि रविराज चव्हाण ही कुस्ती बरोबरी सोडवण्यात आलेली आहे. पंचाच्या निर्णयानुसार चांगले लढले दोघे. रविराज त्याच्या पाया पडायला लागला. शुभम हा आदर्श पैलवान आहे. वाजवा की टाळ्या सर्वांनी. कुस्ती सुटली, बेफाईट कुस्ती झाली. कुठतरी थांबावं लागत असतंय. बेस्ट ऑफ लक दोघांनाही. हार जीत हा प्रकार, हा सामना जीवनात चाललेलाच आहे. अतिशय गुणवत्ता हो या पैलवानला. गुणवत्तेशिवाय माणूस मोठाच होत नाही. आणि कुस्ती नंबर 1 ची दर्लिंग यात्रेच्या निमित्तानं घेण्यात आलेलं कुस्ती मैदान. कुस्ती मैदानामधली शेवटची कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध पैलवान. बहुत मोठं व्हा, हिंद केसरी व्हा, राष्ट्रकुलला गटात पदकाना. आम्ही तुमच्या सत्कारासाठी हजरच आहे रविराज. राजाभाऊ, राष्ट्रकुलला पंढरपूर तालुक्याला अजून मिळालं आलं नाही. फक्त एक शक्यता दिसते रविराजकडून. कुस्ती सुरू होते. दाजी उभा राहा तिथं चुलतो पुतणी. कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजी वस्ताद न्यायदेवतेची भूमिका साकारतील.